मित्रांनो, अतिवृष्टीची नुकसान भरपाई करता फार्मर आयडी आवश्यक आहे। पण फार्मर आयडी मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा गोंधळ झालेला आहे। काही शेतकऱ्यांचा गट क्रमांक जोडायचा राहून गेलेला आहे, काही शेतकऱ्यांचा चुकीचा गट क्रमांक जोडला गेला आहे, काही शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर जोडायचा राहून गेला आहे, तर काही शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी मध्ये खूप साऱ्या चुका झालेल्या आहेत। तर या फार्मर आयडी मध्ये आता दुरुस्त कसे करायचे, ऑनलाइन कुठल्याही प्रकारची सुविधा शेतकऱ्यांना दिलेली नाही आहे। त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या फार्मर आयडी मध्ये काहीही दुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या तलाठी ऑफिसला भेट द्यायचं आहे किंवा मंडळ अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे। त्यांच्या लॉगिन मधून तुम्हाला जर गट क्रमांक ॲड करायचा असेल, डिलीट करायचा असेल, त्याचबरोबर मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल आणि इतरही काही फार्मर आयडी मध्ये जर अपडेट करायचं असेल तर ते त्यांच्या लॉगिन मधून अपडेट करून देऊ शकतात। तर तुम्हाला सर्वात पहिले तर एक लेखी अर्ज बनवायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला काय अपडेट करायचं आहे सर्व काही नमूद करायचं आहे आणि तुमच्या तलाठी कार्यालय किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून तो लेखी अर्ज सादर करायचा आहे आणि तुमच्या फार्मर आयडी मध्ये जे काही अपडेट करायचं असेल ते करून घ्यायचे आहे। यासोबत तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि आधार कार्डची एक झेरॉक्स देखील, जेणेकरून आधार नंबरवरून तलाठी तुमच्या फार्मर आयडी मध्ये अपडेट करू शकणार आहात। मित्रांनो, अशाच प्रकारचे कंटेंट मिळवण्याकरता मला अजून देखील सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा।